नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। का महत्त्वाचा? कारण डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात आला नाही। सरकारकडून दर महिन्याला जीआर येतो, पण यावेळी जीआरच विलंबाने येतोय। यामुळे प्रत्येकाची एकच चिंता, हप्ता अखेर कधी मिळणार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत डिसेंबरचा हप्ता नेमका कधीपर्यंत मिळू शकतो, जीआर उशिरा का आला, सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या योजनेबद्दल नेमकं काय बोललं गेलं, दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शन वाढ याबद्दल सरकारने कोणती माहिती दिली, हे सर्व मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि एकदम खात्रीशीर माहितीच्या आधारावर सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातले काही मुद्दे तुमच्या हप्त्यावर थेट परिणाम करणारे आहेत। चला तर मंडळी, सुरू करूया आजचा महत्त्वाचा अपडेट। मंडळी, सर्वात मोठा आणि सध्या प्रत्येक लाभार्थ्याची एकच चिंता आहे, या महिन्याचा म्हणजेच डिसेंबरचा हप्ता नक्की कधी येणार। आता हे समजून घ्या, दर महिन्याची पेन्शन कशी येते याला एक ठरलेली प्रक्रिया आहे। साधारणपणे सरकारकडून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक जीआर प्रसिद्ध केला जातो। हा जीआर म्हणजे पेन्शन वितरित करण्याची अधिकृत परवानगी। हा जीआर आल्याशिवाय विभाग पेन्शन बँक खात्यात पाठवत नाही। मग त्यानंतर काय होतं? साधारणपणे 5 ते 6 तारखेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन जमा होऊ लागते। पण यावेळी मात्र मोठा बदल झाला आहे। 10 डिसेंबर सुद्धा उलटून गेला तरीही जीआर प्रसिद्ध झालेला नाही। हे खूपच अनोखं आहे, कारण जीआर शिवाय पेन्शन प्रक्रिया पुढे जातच नाही। याचा थेट अर्थ जीआर आला नाही तर पेन्शन वितरणाची प्रक्रिया सुरूच होत नाही। पेन्शन वितरणाची शक्यता कमी होते जोपर्यंत जीआर प्रकाशित होत नाही। म्हणूनच मंडळी, यावेळी हप्ता उशिरा येण्याचं मुख्य सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारचा डिसेंबर महिन्याचा जीआर अद्याप प्रसिद्ध न होणे आणि जीआर वरच संपूर्ण पेन्शन वितरण अवलंबून असल्यामुळे हप्ता आपोआप पुढे ढकलला जातो। मंडळी, सध्या महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राज्य सरकारने स्पष्टपणे मांडला आहे। नेमकं विधान काय? राज्याचे नेतृत्व, मुख्यमंत्री असोत किंवा उपमुख्यमंत्री, यांनी स्पष्ट सांगितले आहे की संजय गांधी निराधार योजना असो किंवा दिव्यांग पेन्शन असो, या दोन्ही योजनांसाठी आवश्यक असा पूर्ण निधी सरकारने आधीच वेगळा ठेवलेला आहे। याचा अर्थ काय? या योजनांसाठी असलेला पैसा इतर ठिकाणी वापरण्यात आलेला नाही। निधी कमी नाहीये, लाभार्थ्यांचा हप्ता थांबण्याचा किंवा बंद होण्याचा प्रश्नच नाही। सरकारचे हे विधान लाभार्थ्यांसाठी खूप मोठा दिलासा देणारा आहे, कारण अनेकांना शंका होती की निधी कमी आहे का, वाटप का होत नाहीये, पैसे आहेत का, सरकारने निधी दुसरीकडे वापरला का। पण या सर्व शंकांना स्पष्ट उत्तर देत सरकारने सांगितले आहे की निधी उपलब्ध आहे, निधी सुरक्षित आहे, पेन्शनसाठी केलेली तरतूद कायम आहे। म्हणून पेन्शन उशिरा येण्याचं कारण निधी नाही तर फक्त ती प्रक्रियात्मक विलंबाची बाब आहे। सरकारने दिलेला हा स्पष्ट संदेश म्हणजे लाभार्थ्यांचा पैसा कुठेही गेला नाही, तुमचा हप्ता मिळणारच आहे। हे विधान संपूर्ण परिस्थितीचा सर्वात महत्त्वाचा आणि सकारात्मक भाग आहे। मंडळी, आता एका महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, लाभार्थ्याची कागदपत्रे आणि केवायसी अपडेट। राज्यभरात सरकारने जेव्हा आकडेवारी तपासली तेव्हा एक मोठा प्रश्न समोर आला। सुमारे 10% लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण नाही, काहींची कागदपत्रे जुनी आहेत किंवा सिस्टीम मध्ये अपडेटच केलेली नाहीत। काही लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग, ओळख पडताळणी किंवा बँक डिटेल्स ही अपूर्ण आहेत। याचा परिणाम काय होतो? विभागाचा मोठा वेळ या कागदपत्रे अपडेट करण्यावर जातो। सर्व लाभार्थ्यांची माहिती दुरुस्त होईपर्यंत पेन्शनची एकत्रित प्रक्रिया पुढे ढकलली जाते। त्यामुळे संपूर्ण राज्यातील हप्ता वितरण थांबून बसतो। यामुळे सरकारने सांगितले आहे की ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ते वेळेवर वितरित होऊ शकतील। आता हे इतकं का महत्त्वाचं आहे ते सोप्या भाषेत समजून घ्या। पेन्शन ही एक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी प्रक्रिया आहे। डीबीटी मध्ये प्रत्येक लाभार्थ्याची माहिती 100% अचूक असणे आवश्यक असते। एखाद्या व्यक्तीची माहिती चुकली तर संपूर्ण फाईल अडकते आणि त्यामुळे हजारोंच्या फाईल्सवर परिणाम होतो। म्हणून मंडळी, विभागाचा हेतू पेन्शन थांबवणे नाही, परंतु सर्व लाभार्थ्यांकडे रेकॉर्ड शुद्ध आणि अपडेट ठेवणे हा आहे। तुमची केवायसी राहत असेल, तुमची बँक पासबुक नोंदणी अपडेट नसेल, आधार लिंक नसेल, दिव्यांग कागदपत्रे किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र प्रलंबित असेल तर लगेच तुमच्या तहसील कार्यालयात, संगणक केंद्रात किंवा सीएससी केंद्रात जाऊन ते अपडेट करून घ्या। कारण मंडळी, तुमची कागदपत्रे अपडेट तर तुमचा हप्ता वेळेत येणार, कागदपत्रे अपूर्ण तर हप्ता अडकणार। ही प्रक्रिया जितके लवकर पूर्ण होईल तितके लवकर राज्यभरातील पेन्शन वितरण सुरळीत होईल। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न,
जी.आर. नक्की कधी येणार आणि हप्ता कधी मिळणार? सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातच पुरवणी मागण्या सादर केल्या जात आहेत. या पुरवणी मागण्यातच संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शन वितरणासाठीचा जी.आर. येण्याची जोरदार शक्यता आहे. म्हणजेच मंडळी, चालू आठवड्यातील जी.आर. प्रसिद्ध होऊ शकतो, कारण सर्व प्रस्ताव, निधी तरतूद आणि आकडेवारी याच काळात अंतिम केली जात आहे. यानंतर पुढील प्रक्रिया काय असेल? जी.आर. प्रसिद्ध झाला की लगेच विभागाला पेन्शन वितरित करण्याची परवानगी मिळते. त्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसात बँकिंग प्रक्रिया सुरू होते. या आठवड्यात जी.आर. येण्याची जास्त शक्यता. पुढील आठवड्यात पेन्शन वितरण सुरू होऊ शकते. याचा सोपा अर्थ, तुमचा हप्ता या आठवड्यात नाही, पण पुढील आठवड्यात नक्की खात्यात जमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणून मंडळी, निधीची समस्या नाही, जी.आर. प्रक्रिया चालू आहे. हप्ता मिळण्यात फक्त प्रक्रियात्मक विलंब आहे. थोडा संयम ठेवा, कारण अधिकृत जी.आर. येताच राज्यभरात पेन्शन वितरणाला सुरुवात होईल. आता बघूया लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना. मंडळी, हा पॉइंट खूपच महत्त्वाचा आहे, कारण हप्ता मिळण्यात होणारा बहुतेक उशीर हा लाभार्थ्यांची कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळेच होतो. नंबर 1, कागदपत्रे अपूर्ण ठेवू नका. बऱ्याच लाभार्थ्यांचे राहत्या पत्त्याचा पुरावा, उत्पन्न दाखला, सातबारा, बँक पासबुकची अपडेटेड कॉपी, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रमाणपत्र ही कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीची असतात. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, कागदपत्रे अपूर्ण असतील तर तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे आता लगेच तुमच्या ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा नगरपालिका ऑफिसमध्ये जाऊन कागदपत्रे पूर्ण करून घ्या. नंबर 2, ई-केवायसी हे 100% आवश्यक. बऱ्याच जणांचं ई-केवायसी अजूनही बाकी आहे. ई-केवायसी झालं नाही तर सरकारची सिस्टीम तुमचा हप्ता अपूर्ण लाभार्थी म्हणून थांबवते. मंडळी, ई-केवायसी बाकी असेल तर आजच करून घ्या. पोस्ट ऑफिस, CSC सेंटरमध्ये 5 मिनिटात होतं. नंबर 3, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष सूचना. दिव्यांग लाभार्थ्यांना सरकारने काही नवीन कागदपत्रे जमा करण्यास सांगितली आहेत. नवीन दिव्यांगता प्रमाणपत्र, आधार ऑथेंटिकेशन, बँक खात्याची पडताळणी. हे न केल्यास तुमचे पुढचे हप्ते थांबू शकतात. दिव्यांग बांधवांनो, सरकारकडून तुम्हाला मेसेज, कॉल किंवा ग्रामसेवकाकडून सूचना आली असेल तर ती तातडीने पूर्ण करा. यामुळे पुढच्या हप्त्यात उशीर होणार नाही. उदाहरणार्थ, गावातल्यांचे बऱ्याच जणांचे कागदपत्र अपूर्ण म्हणून हप्ता थांबला होता. त्यांनी कागद पूर्ण केले, ई-केवायसी केले आणि लगेच पुढचा हप्ता जमा झाला. लक्षात ठेवा, काम आता करा. जी.आर. आले की तुमचे सर्व कागद व्यवस्थित असतील तरच हप्ता वेळेवर मिळणार आहे. मंडळी, आता संपूर्ण अपडेट एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. नंबर 1, डिसेंबर हप्ता उशिरा का आला? मुख्य कारण काय? बऱ्याच जणांचा एकच प्रश्न होता, हप्ता अजून का आला नाही? याचं एकच कारण आहे, नवीन जी.आर. अजून प्रसिद्ध झालेला नव्हता. सरकारचा जी.आर. नसला की पुढची पेमेंट प्रोसेस सुरूच होत नाही. त्यामुळे हप्ता थांबलेला होता. नंबर 2, आता जी.आर. कधी येईल? सरकारकडून जे संकेत मिळत आहेत आणि जे विधानसभेत सांगितलं गेलं त्यानुसार या आठवड्यातच जी.आर. प्रसिद्ध होण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणजेच आता वाट पाहण्याचा काळ संपत आला आहे. नंबर 3, पेन्शन वितरण कधी सुरू होईल? जी.आर. येताच त्यानंतरच्या प्रक्रियेला 2 ते 3 दिवस लागतात. त्यामुळे पुढील आठवड्यापासून हप्ता बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. हे अधिकृतरित्या सांगितले जात आहे. नंबर 4, हिवाळी अधिवेशनातील मोठे विधान. हिवाळी अधिवेशनात मंत्री आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की दिव्यांग पेन्शन वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय होणार. संजय गांधी योजनेसाठी पूर्ण निधी सुरक्षित आहे. एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही. यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळतो. नंबर 5, प्रक्रिया उशिराचे दुसरे मोठे कारण, कागदपत्रे अपूर्ण. सरकारच्या डेटाप्रमाणे 10% लाभार्थ्यांची कागदपत्रे अजूनही अपूर्ण आहेत. ई-केवायसी बाकी, बँक खाते पडताळणी नाही, दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट नाही, उत्पन्न किंवा राहत्या जागेचा दाखला अपूर्ण. ही कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे सरकार पेमेंट प्रोसेस पुढे ढकलतं. म्हणूनच कुणाचेही कागदपत्र अपूर्ण असेल तर आधी ते पूर्ण करा, नंतर हप्त्यामध्ये उशीर होणार नाही. म्हणून मंडळी, या आठवड्यात जी.आर. येण्याची शक्यता, पुढील आठवड्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आणि कागदपत्रे पूर्ण असतील तरच तुम्हाला हप्ता वेळेवर मिळणार आहे. तर मंडळी, ही होती संजय गांधी निराधार योजनेबद्दलची आजची महत्त्वाची अपडेट. मी तुम्हाला शक्य तितकी अचूक आणि ताजी माहिती देण्याचा प्रयत्न केला.
आता तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे. जर ही माहिती तुमच्या उपयोगाची वाटली असेल किंवा तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप मोठा आधार असतो आणि आणखी अशा माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी मला प्रोत्साहन देतो. ही माहिती फक्त तुमच्याकडेच न थांबवता इतर लाभार्थ्यांपर्यंतही शेअर करा. खूप लोकांना अजूनही कागदपत्रांचे, हप्त्याचे किंवा GRचे अपडेट माहिती नसते. तुमच्या एका शेअरमुळे कुणाचा तरी मोठा गोंधळ सुटू शकतो. आणि कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमची KYC आणि कागदपत्रे अपडेट झाली आहेत का? कारण अनेकांना अजूनही प्रोसेस कशी करायची याबाबत शंका असतात. तुमची माहिती इतरांसाठीही उपयोगी ठरते. आणि हो, सरकारी योजनांचे अपडेट्स, हप्ता तारीख, GR, कागदपत्र बदल हे सगळं मी शेती आणि सरकारी योजना या चॅनेलवर वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. अजून अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून पुढचा महत्त्वाचा अपडेट तुमच्या हातून चुकणार नाही. चला तर मंडळी, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.